बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानं अखंड महाराष्ट्रामध्ये जी आहे ती संतापाची लाट उसळली गेली। या घटनेमधील जे आरोपी आहेत त्यांना देखील अटक करण्याची प्रक्रिया पार पडली, आंदोलन त्यासाठी झाली। आता यानंतर वाल्मिक कराड जे आहेत ते खंडणीमधील मुख्य आरोपी आहेत ते सरेंडर देखील झाल्यानंतर त्यांच्यावर आरोप जे आहेत ते मोठे आरोप होताना पाहायला मिळत आहेत। आमदार सुरेश दस असतील, आमदार संदीप क्षीरसागर असतील, यासह अन्य मंडळी देखील त्यांच्यावर टीकेचे बाण उपसताना गंभीर आरोप देखील समोर येताना पाहायला मिळत आहेत। नुकताच जो प्रकरण समोर आले, हार्वेस्टर मशीनसाठी अनुदान घेतलं आणि ते जे आहे ते अनुदान जे आहे ते लाटलं गेलंय, ते शेतकऱ्यांकडून घेतलं गेलंय असा आरोप झाल्यानंतर या नेमकं या हार्वेस्टर मशीन आणि अनुदान नेमकं हा एक काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या समोर ज्या शेतकऱ्यांनी देखील पैसे दिलेत असे माड्याचे शेतकरी अमरजी पालकर आपल्या समोर येत आहेत। अमरजी, आपलं टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे। नेमकं हार्वेस्टर मशीन, अनुदान आणि वाल्मिक कराड काय नेमकं हे कनेक्शन काय? कनेक्शन म्हणजे काय माहिती आहे का, आम्ही गेली 2018 पासून या मशीनच्या अनुदानासाठी पाठीमाग आहे। आरके महाडीबीटीतून हे अनुदान मिळत असतं। मग ही अनुदान अचानक ह्या पुढं म्हणजे राजकीय नेतृत्वानं काय केलं, तो विषय स्टॉपच ठेवला। वरून जी 1500-2000 कोटी महाडीबीटी पोर्टलला केंद्रातून येतात, ही रक्कम दुसरीकडे वापरली गेली। आम्ही ह्याचा कोर्टातनं पाठपुरावा केला, औरंगाबाद खंडपीठात आमची केस दाखल आहे सगळ्यांची यादी करून। कोर्टानं सुद्धा सांगितलं यांचा विचार करून यांना पैसे निधी द्या, सबसिडी अनुदान द्या हार्वेस्टर मशीनला, तरी ह्या नेते मंडळीनं आमचा विचार केला नाही। मग असा मार्ग निघत आमच्या साखर आयुक्तालय पुणे या ठिकाणी आमचं सकाळी उपोषण झालं 3 दिवसाचं। तिथं मी आम्हाला उडवडीची उत्तरं दिली। त्यावेळेस शेखर गायकवाड साहेब साखर आयुक्त होते, त्यांनी पण आमचा दाद घेतली नाही। मग तिथून कंटाळून आम्ही आमच्या संघटना केली, संघटनेतली लोकं एक केली, जिल्हे आम्ही भेटलो, आमच्या मिटिंगा घेतल्या। तिथून आम्ही मुंबईला आझाद मैदानावरती 4 दिवसाचं उपोषण केलं। आझाद मैदानावरती आम्ही जवळजवळ महाराष्ट्रातनं 500-600 मशीन मालक गोळा झालो। तिथं संघटना तयार करून तिथं आम्ही उपोषण केलं, तिथंही कोणी दाद दिला नाही। त्यानंतर मार्ग निघत कोर्टाची पायरी ठरायला तिथून आम्ही वर्गणी गोळा केली, ती पण दाखल केलं मुंबई हायकोर्टात। म्हणजे हे सगळं हार्वेस्टरचं अनुदान मिळवण्यासाठी, शासकीय अनुदान मिळवण्यासाठी, 40% महाडीबीटीचं अनुदान मिळवण्यासाठी एवढं आम्ही आटापिटा केला। गेले 2018 ते आज 2024 पर्यंत त्या गोष्टीसाठी आबोधतोय। पण आम्हाला काय हाती न लागल्यामुळं आम्ही काय केलं, आमच्या संघटनेमार्फत जितू पालवे, निलेश बगाडे आमची संघटना तयार केली होती कमिटी त्यांनी। मग त्यात ही कमिटी कोणी तयार केली? आम्ही केली होती। मग टाकनिक्स कोल्हापूरमधले सैनिक टाकळीचे पाटील अध्यक्ष केलं होतं त्यांना, जितू पालवेनी, आणि आमची त्यांनी बॉडी तयार केली। मग आम्ही मशीन मालक ह्या शेतकरी ना त्यांना आम्ही सगळे तिथं गोळा होत असताना आम्ही घोरपडीत फायली तयार केल्या। जवळजवळ 8-8 दिवस राहून सगळ्याची पेपर गोळा केले। जवळजवळ आम्ही 500 लोकांच्या फायली पुटअप केल्या, तयार केल्या, त्यांना दिल्या। ह्यांनी मागणी केली, मुंडे साहेब कृषी मंत्री होते, आम्हाला आमिष दाखवलं गेलं की तुम्हाला आम्ही 40% अनुदान 35 ते 36 लाख रुपये मिळवून देतो, असं आमिष दाखवण्यात आलं। मग आमच्या जितोपाले म्हणून मेजर आहेत, त्यांच्या हार्वेस्टर मशीन आहे, ते आमचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्यामार्फत गेलो, सगळ्यांनी आम्ही एकजूट केली, गेलो, त्यांनी आम्हाला आमिष दाखवलं। धनंजय मुंडेची साहेबाची 14/9/2021 सह्याद्री अतिथीगृहावर भेट घालून दिली। त्याच्याबद्दल आमचं असं ठरलं होतं, म्हणजे 8 लाख द्यायचे आणि 35-36 लाख रुपये अनुदान पदरात पाडायचं। मग ह्याच्याविषयी मिटिंगा भरपूर झाल्या, पण त्यात काय हाती लागलं नाही। मग त्यांनी सांगितलं तुम्ही 8-8 लाख तुमच्या गावात गोळा करायचे त्या भागात जिल्ह्यात असं कोणी सांगितलं आम्हाला? वाल्मिक कराड आणि ह्यानी सानप आणि जितू पालवे केली। आम्ही बँकेने लोकर भाड्याने घेतली 6 महिने, म्हणजे पैसे गोळा करून आम्ही कर्ज काढून सोनं बायकोचं घाण ठेवून रक्कम फोन आला, नाही आपल्याला उद्या संध्याकाळी मुंबईला हलायचं आणि कॅश घेऊन तिथं यायचे। सह्याद्री तिथे करायला मुंडे साहेब आहेत, आमची पालवी ही 5-6 जण तिथं होती पुढं मुंबईत, सगळ्या हवालदिल झाली। मग मी त्यावेळेस लातूर जिल्ह्यातले लोकांना हे सांगायला गेलो आणि त्यांना घेऊन मी तिथलं लॉकर बघत होतो, म्हणजे ठेवायचं। मी पण एक शेतकरी यांना त्यांना करत होतो, पण हे जरा काहीतरीच वाटलं। मग तरी बी गेलो आपण, सगळीच विश्वास ठेवला। आता पैसे गोळा केलेलं वर्ष झालं झगडत, 3 वर्ष झगडत होतो, गेलो सगळीच रातोरात। 13 तारखेला रात्रीच्याला रातोरात गेलो,
14 तारखेला आम्हाला सांगितलं मुंडे साहेब तिथे येणार, आम्ही सह्याद्री अतिथीगृहाला जवळजवळ 300-400 लोक गेलो, शेतकरी व मशीन मालक. मग त्यातले 200-250 लोकांची आयडेंटिटी घेऊन लोक आत घेतली आमची. आत घेतल्यानंतर तिथं वाल्मिक अण्णा कराड, आमचे जितो पालवे, संघटनेचे लोक, सानप, नामदेव सानप हा होता. सगळ्यांनी मग आम्ही चहा पाण्याची नाश्त्याची व्यवस्था केली. मुंडे साहेब आले 1 तासानंतर. चर्चा झाली. आमचं आडत होतं काय, आमचं ठरलं होतं की सबसिडी अकाउंटला जमा की बँकेतली लॉकरची चावी त्यांना द्यायची. असे ठरलं होतं. पण अचानक रक्कम द्यायची. आम्ही बी हापकून गेलो. ठरलेलं बदललं प्लॅनिंग. तिथे गेल्यानंतर मग सगळं वातावरण बघितलं. मग असं मुंडे साहेबांनी विश्वास दिला की क्ल्यू दिला आम्हाला की तुम्हाला मिळवून देतो, तुम्ही ह्या मार्गाने चाला. म्हणजे असं प्रत्यक्ष म्हणाले कृषी मंत्री धनंजय मुंडे. मंत्र्यांनी क्ल्यू दिला, उघड बोलले नाहीत. तिथे बाहेर गेला मीडियावाले आले ते पण घेऊ दिले नाही त्यावेळेस. आणि आमचं 14/9चं तिथलं फुटेज आहे. तिथं आमचे आधार कार्ड आहेत जवळजवळ 200-250 लोकांची. तर ते तपास जर केला पण शक्य नाही वाटत ह्या गोष्टीला. म्हणजे हे कधी तुम्ही दिले पैसे आणि कुठं दिले हे सगळे? हे रक्कम आम्ही सकाळी भेटलो सह्याद्री अतिथीगृहाला सगळी, आणि रात्री 12-1 वाजता पैसे आमचे सगळे बरोबर होते. पनवेल येथे नवी मुंबईला देवसी रेसिडेन्सी लॉजवरती यांनी 17 नंबरचा रूम घेतली होती व डबल भाड्यानं. या ठिकाणी कराड साहेब होते, नामदेव साहेब होता, आमची संघटनेची हे जितू पालवे त्यांचे पाहुणे आहेत. नेमकं ही माणसं यांची बघेल बच्चे कराड साहेबांची. हां. आणि आमचा जितू पालवे म्हणजे पाहुणा त्यांचा कराड साहेबांचा. असं जवळीक दाखवून म्हणजे दोघं पण वाल्मिक कराड यांचे हीच आमचा मशीन मालक म्हणून आम्ही पालवेला पुढे होतो ना तो. बरोबर. पण आम्हाला त्याच्यातनं रिस्पॉन्स त्याचाच की देतंय, होतंय काम, आपलं होतंय काम. असं ढकलत 1.5 वर्ष गेलं ह्या गोष्टीला. मग आम्ही दिली रक्कम तिथं सगळ्यांनी, जवळजवळ 80-90 लोकांनी त्या लॉजवरती कॅश दिली. तिथला फोटो पण आहे, सावंत मशीन मालक आहे सातारचा, त्याचा फोटो आहे, तुम्हाला फोटो पाठवतो. काही फोटो परत तिथलं 80-90 कलेक्शन झाल्यानंतर पोती भरून नेली. दुसऱ्या दिवशी परळीला गेली, अनुसया हॉटेलमध्ये तिथं राहिलेल्या लोकांची रक्कम गोळा केली. असे जवळजवळ 141 मशीन मालक नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर असे 141 लोकांनी पैसे दिले. आणि महत्त्वाचा विषय 141 शेतकऱ्यांनी 8 लाख रुपये प्रति 8 लाख रुपये दिलेत त्यांना रोख स्वरूपात. 14/9/2023 ज्यावेळेस तुम्ही पैसे दिले त्यानंतरची प्रोसेस काय झाली? काय नाही, घेतो उडवडीची उतर 2 महिन्यात होते, 15 दिवसात होते, 4 महिन्यात होते, असं उडवड. आमची 10 हेल्पाट झालेत. त्यांच्या जलमित्र ऑफिस आहे ना, म्हणजे धनंजय मुंडे साहेबाचं जी डोंगरावरती संपर्क कार्यालय आहे त्या ठिकाणी आमच्या 141 लोकांच्या 10-10, 20-20 हेल्पाटे झालेत. त्यावेळेस काय तुम्ही घेतो आमचं पैसे गुंतले आम्हाला द्या. पण गोड बोलणे, चहा पाजणे, ताईट भाषा भूमिका करणे, तिथला डामडम लोगून आम्ही घेऊन यायचो माघारी. पैसे मागायला गेल्यावर असे काय दमदाटी शिवीगाळ असं काय प्रकार झालं ना? एक दिवशी परळीत बोलून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणले अण्णा बीडला चला बीडला. तिथं मुंडे साहेब होते, सभा होती आपल्या मुंडेताई खासदार काय त्यांचं नाव, बहीण त्यांच्या पंकजा मुंडे त्यांची तिथं सभा होती. त्या सभेत मुंडे साहेबाला भेटायला गेलो आम्ही सगळे. गेलो असता त्यांना अण्णाला बातमी कळाली. मग अण्णाला बातमी, ती सभा उरकली. राष्ट्रवादी भवनच्या समोर यशोदा म्हणून 3 स्टार हॉटेल आहे, नारायणगडावर गेलो दादांपाशी. नारायणगडावर गेल्यानंतर दादांना मी हा सगळा विषय सारांश सांगितला. दादाने ऐकून घेतला. दादा म्हणाले, दादाने काय केलं, परत पंकजाताईंच्या PA ला फोन लावला. मी आत्तापर्यंत तुम्हाला एकही काम सांगितलं, हे मार्गी लावा, आमच्या माणसांचं पैसे अडकलेले हे काढून द्या. मग त्या दिवशी रात्रीभर आम्ही दादांबरोबर फिरलो तिथं. तिथल्या लोकल सभा म्हणजे त्यांच्या बैठका होत्या. परत गावी आलो दुसऱ्या दिवशी. त्याच्यानंतर अजून हेल्पाटे घातले, काहीही पैशाचा मेळ लागला नाही. नाही लागल्यानंतर आमचा जी पालवी मेजर होता पाहुणा त्यांचा, त्याची भूमिका अशी होती, जीव प्यारा आहे का पैसा प्यारा आहे, अशा वेळेपर्यंत बोलला आमच्या माणसांना. श्रीकांत नागणे म्हणून आहे माझा मशीन मालक, पाहुणाचा आपला आमचा. ह्या गोष्टी बोलल्यानंतर त्यांनीच आवाज उठवला. मग आम्ही सगळे भिडालो त्या विषयावर. मग काल पंढरपूरला जाऊन आम्ही जवळजवळ 19-22 जणांनी तिथल्या पोलिटिशियनला रिक्सर अर्ज देऊन आमच्या सह्या करून तिथं गुन्हा दाखल व्हावा म्हणून अर्ज दिला आहे. पण तिथंही प्रेशर येतो आहे, वरून फोन येते, गुन्हा दाखल करून घेऊ नका.
बऱ्याचशा गोष्टी आता मोठ्या लोकांच्या नादीला दबाव आहे कुठं तर हे प्रकार 100%. ह्याच्या पुढचे 141 शेतकऱ्यांचे पैसे 8 लाखाप्रमाणे तुम्ही दिलेच सांगताय. ह्याच्या पुढची भूमिका काय असणार आहे? एकीकडे अनुदानासाठी इतकं help आहे. शासनानं अगर फडणवीस साहेबांनी, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी, अजितदादा पवार यांना सुद्धा ह्या गोष्टी माहीत आहेत. गंभीर आरोप करताय तुम्ही अजित आरोप पवारांना. नाही करत, हा. आरोप करत नाही. आम्ही त्यांच्या कानावर घातलं होतं, दादा आम्ही अडचणीत आहे, ऊस धंदा अडचणीत आहे. ऊस धंदाचे किंग आहेत अजितदादा, म्हणजे काय सोपे नाहीत. बरोबर. अजितदादांनी पाठीशी घालून त्यांना ही कल्पना दिली होती. 8 लाख गुंतले. हो, बारामतीचे मशीन मालक आहेत त्यात 10-5 जण. बर. अजितदादाच्या मतदारसंघातले 10-12 जण ह्या पैशात आहेत. म्हणजे ही कल्पना अगोदर दिलेली आहे. दिलेले कानावर घातलंय. म्हणजे आदित दादांनीही लक्ष दिलं नाही. नाही, विचारच केला नाही. विरोधी बाकावर होते तेव्हा आमच्यासारखं बोलले. बाग बदलला की अरे तुम्हाला कोण 40 लाख देतंय. आम्ही आमच्या बबधंदाला घेऊन गेलो तो आमदारला. बर. काय म्हणले? बारामतीला. अरे उठा, तुम्हाला काय मशीन मालकाला इतके पैसे असतात का? आज तुमची कारखानदारी कशी चालवणार नाही पुढच्या वर्षी तुम्ही? तुम्ही आज रोजगार मजूर मिळतोय का तुम्हाला ऊस तोडायला? पुढचा सीझन करून दाखवा म्हणावं तुम्ही नुसत्या रोजगार लेबरवरती. मशीन मालकाचा विचार केला पाहिजे नेते मंडळीने. उद्या जर आमचे बरं वाईट झालं तर ह्याच्या जिम्मेदार असतील अजित पवार आणि फडणवीस. ह्या गोष्टींना बगल देत ह्यांनी आतापर्यंत लोटलेलं आहे काम. ह्याच्या पुढची भूमिका काय असणार आहे? ह्याच्या पुढे आम्हाला जर अनुदान नाही मिळालं आम्ही आत्मदहन करणार आहे मंत्रालयावर. आम्हाला कंटाळा आला ह्या गोष्टीचा. किती दिवस थांबायचं? पैसे देऊन चोर. बरं, ही गोष्टी आम्ही दादांच्या कानावर घातली. आमच्या बबनदादांना घेऊन गेलो ते आमची लोक. मी नव्हतो वैयक्तिक, ठीक आहे, पण माझी 15-20 सहकारी होती ना. आमच्या बबनदादाला म्हणले उठा, ह्याचा काय विषय आहे, इतके पैसे असते कसे? अरे आम्ही काय उपरे दादा म्हणाले. हो, घरी यांच्या इथं बंगल्यावर गेले होते आमचे बबनदादा. हां, विचार केला नाही आमच्या गोष्टीचा कोण. तर हे जर पाहिलं असेल तर वाल्मिक कराड असतील, धनंजय मुंडे असतील, यांना याची पूर्णपणे कल्पना होती. आणि 141 राज्यातल्या शेतकऱ्यांनी जे आहे ते प्रति 8 लाख प्रमाणे पैसे जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून, त्यांच्या मध्यस्थीतून पैसे देण्यात आल्याचा आरोप जो आहे तो समोर येत होता. दरम्यान या संदर्भात आता आपण TV9शी खास बातचीत केलेल्या अमरजी पालकर यांनी स्पष्टपणे सांगितलंय की होय, ही सर्व कल्पना अजितदादांना देखील आम्ही दिलेली आहे, धनंजय मुंडेंना देखील दिलेली आहे. पण आमच्या 141 शेतकऱ्यांचे जे आहेत ते पैसे गुंतले गेलेत. 8 लाख रुपयाप्रमाणे ही रक्कम गुंतली आहे. त्यामुळे आम्ही मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांनी यात मार्ग काढावा. अन्यथा येत्या काही दिवसामध्ये मंत्रालयावर जे आहे ते सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा जो आहे तो अमर पालकर यांनी नोंदवला आहे. त्यामुळं या घटनेच्या निमित्तानं वाल्मिक कराड यांची बॅक हिस्ट्री जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते. याच्या पुढच्या काळात आणखी काय अपडेट समोर येतात का ते देखील आम्ही आपल्या समोर ठेवणार आहेत. माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश कांबळेसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.